हिट अँड रन कायद्याच्या विरोधामध्ये आज नागपूरमध्ये स्कूल बस संघटनेने एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला। त्यामुळे आज बहुतांश शाळांमध्ये स्कूल बस असेल किंवा स्कूल व्हॅन त्या पोहोचल्या नाहीत। त्यामुळे नागपूर शहरामध्ये एक प्रकारे सुट्टीचं वातावरण शाळांमध्ये पाहायला मिळत आहे। स्कूल बस असेल किंवा व्हॅन असेल त्यांचे चालक आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया काय मागणी आहे तुमची। सर, आमची मागणी अशी आहे की जे कायदा लागू केलेला आहे ते त्वरित यांना हे वापस करावी। कारण की कसं आहे, जे नियम आहे चुकीचा आहे। हा नियम म्हणजे काही बरोबर चालणारे लोक आहे, त्यांच्या गाडीत लोक येऊन घुसतात ना, ॲक्सिडेंट होतात, ते मरतात ना, ते त्यांच्यावर 10 वर्षाची शिक्षा आणखी 7 लाख रुपये जुर्माना, ते म्हणजे बरोबर नाही आहे। मला एक सांगा, आज किती लोक सहभागी झाले या संपामध्ये? यामध्ये नागपुरातील कमीत कमी लाखो लोक, ड्रायव्हर लोक सहभागी झालेले आहेत। स्कूल बस संदर्भात माहिती द्या। हां, स्कूल बस यामागे समजा आपण मुलांना घेऊन चाललो आहे आणि आज बघा परिस्थिती काय आहे, लोक रस्त्यावर बाईकनी कसे चालतात, आडवे तिडवे, एखादा सडनली आला, ड्रायव्हर कुणालाच मारत नाही, तो साध्या एका मुंगीलाही वाचवण्याचा प्रयत्न करतो। परंतु एखादे आज बरेचसे मुलं असे आहेत की जे आडवे तिडवे गाडी चालतात, अशा वेळेस सडनली अपघात झाला। तू इकडे मला सांग, स्कूल बस किती या संपात सहभागी झाला, किती स्कूल व्हॅन चालक सहभागी झाले? 2,500 ते 3,000 स्कूल व्हॅनेस आहे आणि 1,000 बसेस आहे या संपदामध्ये। कोणीच केलं नाही, कोणीच शाळेमध्ये गेलं, कोणी शाळेला गेला आहे नाही। बसेस पण बंद आहे, स्कूल व्हॅन पण बंद आहे। त्यामुळे सरकारने हा कायदा वापस घ्यावा आणि आमच्या मागण्याची जी अटल आहे ती पूर्ण करावी। याच्यातल्या ज्या अटी आहे, विशेष करून दंडासंदर्भात, ती 7 लाख आहे, खरंच ते शक्य आहे का? ते शक्य नाही आहे। कारण की एक ड्रायव्हर म्हणजे किती कमवतो? 15,000 वार्षिक उत्पन्नच आहे त्याचं, तर तो 7 लाख रुपये कुठून भरेल आणि कसा भरेल? आपला घर परिवार कसा चालवेल? ह्या सगळ्या गोष्टीच्या सरकारने जाणीव घ्यावी काळजीपूर्वक, आणि त्याच्यानंतर कानून पास करायचं। ड्रायव्हरच्या हितात तर कानून बनवत नाही, तर ड्रायव्हरच्या याच्यात अटी कशाला तडजोड पाहिजे? तर मग आता आज एक दिवसाचा आहे, उद्या परत जाणार का तुम्ही? कामाला जाणार आहे आम्ही उद्यापासून, कारण की आमची जे मागणी आहे ते सरकारने मान्य करावी, अशी आमची पूर्ण झाल्यानंतरच आम्ही जाणार, असं आमच्या हे आहे। आज एक दिवसाचा लक्ष, एक दिवसाचा आहे। जर सरकारने हा नियम वापस नाही घेतला तर आम्ही बैठक झाली, त्या बैठकीमध्ये आश्वासन दिलं की पुनर्विचार करू। बरोबर आहे, आश्वासन दिलं, पण असं काही आतापर्यंत आम्हाला लिखितमध्ये काही आलेलं नाही आहे आदेश। ते जेव्हा येईल आम्ही तेव्हा आपण आपला हा संप बंद करू। आपण बघू शकतो की नागपूरमध्ये साधारण 2,500 ते 3,000 या स्कूल व्हॅन आणि जवळपास 800 ते 1,000 स्कूल बसेस सहभागी झालेला आहे। त्यामुळे आज बहुतांश शाळेमध्ये सुट्टीचं चित्र पाहायला मिळतं आहे। मात्र हे जे चालक आहे, या चालकांची जी मागणी आहे की एकतर त्या कायद्यामध्ये बदल करावे आणि दंड आणि शिक्षा यामध्ये कुठंतरी ते कमी करावे। त्यामुळे जर का असं झालं नाही तर हा कदाचित पुढे आणखी संप कदाचित लांबू शकतो। पण सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी एक दिवसाचा हा लाक्षणिक संप आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।